मी जेव्हा हे फोटोज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की मी किती दूर आलोय. असं नाही की एकच मोठा मोमेंट आला आणि सगळं बदललं. बदल त्या छोट्या छोट्या स्टेप्समुळे झाला जे मी रोज टिकवले. एकदा मी स्केलवर उभा राहिलो आणि 99 किलो हा स्केरी नंबर दिसला. तो माझ्यासाठी जणू एक ट्रिगर पॉईंट होता. मग मी रोज वर्कआउट सुरू केला, फुल कन्सिस्टन्सीने, आणि जवळजवळ एका वर्षात मला रिअली चांगले रिझल्ट्स दिसायला लागले. मी आत्तापर्यंत जगातील 3 मॅरेथॉन मेजर्स धावलो आहे: न्यूयॉर्क, बर्लिन आणि लंडन. मी ही जर्नी 5 वर्षांपूर्वी सुरू केली आणि आत्तापर्यंत 20पेक्षा जास्त मॅरेथॉन्स फिनिश केलेत. टोटल 25 किलो कमी केलेत आणि आज मी ते करू शकतोय जे काही वर्षांपूर्वी इम्पॉसिबल वाटायचं. कळलं की गोष्ट इंटेन्सिटीची नाही, गोष्ट कन्सिस्टन्सीची आहे. प्रागच्या आजवरच्या प्रवासातून एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे कोणताही बदल हा एका दिवसात होत नसतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही अगदी तशीच असते. प्रागनं एका दिवसात वजन कमी केलं नाही किंवा त्यानं मॅरेथॉनही जिंकली नाही, तर त्यानं रोज धावण्याची सवय लावली होती, ज्याचे परिणाम त्याला हळूहळू दिसत गेले. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही अगदी तशीच असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.